हॅलो फ्रेंड्स, लाडकी बहीण योजनेमध्ये इतका मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे की नेमकं महिलांना आता आपण काय करायचं. आणि आपला हप्ता तर आला नाही आहे, कारण की बऱ्याचशा महिलांना हप्ता आलेला नाही आहे मार्च आणि एप्रिलचा. आणि त्यामध्ये आपला हप्ता आला नाही हे टेन्शन बिचाऱ्या महिलांना वेगळं, आणि त्यामध्ये का आला नाही याचं कारण पण माहिती नाही आहे की आपण आपला हप्ता का आला नसेल. आपल्याला जर समजा माहीत असेल की ह्या गोष्टीमुळे आपला हप्ता आला नाही तर माणसाला मानसिक समाधान मिळतं. परंतु जर आपल्याला काहीच पूर्वसूचना नाही आहे, हप्ता का आला नाही याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, आणि अचानकच आपले पैसे यायचे बंद झाले म्हटल्यावर मानसिक संताप होणं हे म्हणजे होतोच होतो. आणि तोच मानसिक संताप महिलांचा जो आहे तो सोलापुरात आपल्याला पाहायला भेटला. कारण की आत्ता 2-3 दिवस झालं यूट्यूबवरती फक्त असलेच व्हिडिओ होते की आपल्याला ज्यांची के वाय सी अपडेट बाबतीत व्हिडिओ होते की KYC ज्यांना म्हणजे KYC तुमची बरोबर आहे का नाही हे तुम्हाला माहीत नाही आहे, किंवा माहीत नसेल तर तुम्ही जिल्हा महिला कार्यालयांमध्ये जा आणि त्यामध्ये तुमची KYC तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जा, तिथे जमा करा, हे करा ते करा. आता याच्यावरती म्हणजे सरकारनं असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीची KYC महिला व बालविकास कल्याण खात्यात जाऊन करा किंवा तपासा असं सांगितलेलं नाही आहे. हे सगळ्या फेक न्यूज आहेत, याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. आणि त्यावरती विचारण्यात आलं की सरकार KYC बद्दल काय म्हणतंय किंवा KYCचं काय, तर त्याच्यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले की आम्ही KYC ऑगस्ट महिन्यामध्ये लगभग म्हणजे मागच्या वर्षी भरायला सांगितलेली होती, आणि त्यानंतर ती KYCची मुदतवाढ जवळजवळ 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळेस ज्या महिलांनी KYC केलेली आहे त्यांना हप्ता हा मिळालेलाच आहे. त्यावर बोलताना त्या आणखी बोलल्या की जवळजवळ 12,000 पुरुषांनी यामध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांची ओळख ही पटलेली आहे, आणि त्यांनी जेवढे हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तेवढे पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्याबद्दल ते करणार आहे. परंतु हा रखडलेला जो हप्ता आहे किंवा ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांची KYC पण बरोबर आहे, आधार सीडिंग पण झालेलं आहे, DBT पण चालू आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे का मिळाले नाही याच्याबद्दल काहीही अधिकृत अशी माहिती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की लाडकीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा KYC बद्दल कुठलीच अपडेट नाही आहे. तुम्ही KYC पुन्हा करू शकता किंवा तुम्ही महिला व बालविकास कल्याण खात्यामध्ये जा, कागदपत्र जमा करा, ऑफलाईन कागदपत्रे द्या, असली कुठलीही माहिती किंवा अशी कुठलीही ऑफिशियल GR सरकारकडनं काढण्यात आलेला नाही असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त एवढंच निवेदन आहे की गडबड गोंधळून जाऊ नका. कारण फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला आलेला असेल, ज्या महिलांचा हप्ता फेब्रुवारीमध्ये बंद झालेला आहे त्यांचा हप्ता कदाचित बंद झाला आहे, परंतु तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता आला असेल आणि मार्च एप्रिलचाच हप्ता आलेला नसेल तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये एकतर 3 हप्ते मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र भेटतील, किंवा तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर सरकारने या गोष्टींवर विचार केला आणि पुन्हा जर DBT माध्यमाद्वारे वितरण केलं तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात. परंतु KYC पण बरोबर आहे, DBT पण बरोबर आहे, तुम्ही निकषांमध्ये पण बसत असाल तर तुमचा हप्ता 100% बंद होणार नाही, एवढी शाश्वती मात्र नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याचशा ठिकाणाहून अशा प्रतिक्रिया येत आहेत की SC ST कास्टमधल्या महिलांना हप्ता वितरण झालेलं नाही, जातीनिहाय पैसे यावेळेस देण्यात आलेले आहे. आमच्या गावामध्ये सगळ्यांना पैसे भेटले पण SC महिलांना पैसे मिळालेले नाहीत, अशी तक्रार बहुतांश स्तरामधनं किंवा बहुतांश महिलांची ही तक्रार आहे. आता याच्यावरती खरं काय आणि खोटं काय हे सांगणं म्हणजे याच्याबद्दल कुठलीच कल्पना नाही आहे. परंतु असं सरकार जातीनिहाय पैसे वाटप करणार नाही, कारण की जातीनिहाय पैसे वाटप करण्यासाठी सुद्धा
एक अल्गोरिदम लागतो किंवा एक प्रोसेस लागते, एक गट लागतात, त्यानंतरच तसं करू शकतो. बऱ्याचशा OBC महिलांना, ओपन महिलांनासुद्धा पैसे अजून आलेले नाहीत. त्यामुळं की फक्त SC कास्टचे पैसे दिले नाहीत आणि सरकारने जातीनिहाय पैसे वाटप केले, असं कदाचित नसेल असं मला तरी वाटतं. बाकी तुमचे पैसे तुम्ही जर संपूर्ण निकषांमध्ये बसत असाल आणि KYC वगैरे असेल तर तुमचे पैसे कुठेच जाणार नाही. तुम्हाला डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये नक्की येतील, एवढं मात्र नक्की. बाकी मग कोणाकोणाला पैसे अजून आले नाहीत त्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की असं पण नाही आहे की एखाद्या जिल्ह्यातले पैसे राहिलेले आहे. सगळ्याच म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातनं काही काही महिलांना पैसे वितरण हे राहिलेले आहेत आणि लवकरच त्यांचे पैसे वितरण होतील अशी अपेक्षा. कारण की ही काहीतरी सर्व्हर डाऊन किंवा काहीतरी तांत्रिक त्रुटी सरकारकडनंच दिसती आहे. एवढ्या महिलांचा लाभ अशा पद्धतीनं बंद डायरेक्ट करता येणार नाही. कारण की याच्यावर सुद्धा सरकारवरच्या रणनीतीवर किंवा ह्या योजनेवर ताशेरे ओढले जाऊ शकतात. त्यामुळे हे पैसे बंदच झाले असा याचा अर्थ होत नाही. थोडासा संयम धरा, धीर बाळगा. तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे जेवढे पण रखडलेले हप्ते आहेत तेवढे तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येतील. एवढी म्हणजे कारण कसं आहे की विनाकारण आणि एकतर ह्या योजनेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. खरं जर सांगायचंच म्हटलं तर जे निकष आहेत किंवा जे फॉर्म चेकिंग केले जात आहेत ते व्यवस्थितरित्या पारदर्शकपणे चेकिंग होत नाही आहेत. कारण की आपण बघतोय गाडी बंगला घरं असणाऱ्या महिलांनासुद्धा पैसे भेटत आहेत आणि ज्यांना खरंच घर आहे, मोलमजुरीशिवाय त्यांना पर्याय नाही, त्यांचे हप्ते रखडले गेलेले आहेत. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे आले का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा.